नमस्कार मंडळी, माझं नाव जयेश. डायरेक्ट कुडाळ स्टेशनला उभा राहून आपण भेटतोय. थोडी सकाळी धावपळ होती म्हणून थोडा लेट झाला. सकाळचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स आपला घेता नाही आला, पण मी तुम्हाला सांगेन. आपण मुंबई ठाण्यावरनं जर येतोय, आम्ही सध्या ठाण्यावरून आलोय. ठाण्यावरनं सकाळी 5:55 जनशताब्दी एक्सप्रेस आहे. म्हणजे जर लवकरात लवकर तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपण जनशताब्दी एक्सप्रेसने येऊ शकतो. साधारण 1 वाजलेला आहे. 1 वाजता आम्ही इकडे टच झालेलो आहे. आता पुढचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स पण तुम्हाला सांगेन. आपण जाणार आहे तारकर्लीच्या दिशेने. पहिला आपण मालवण पोहोचणार आहे, तिकडून पुढे आपण तारकर्लीकडे पुढे जाणार आहोत. तर चला पुढचा प्रवास बघूया. हा मंडळी, एसटीचा प्रवास करत करत आपण मालवण डेपोपर्यंत पोहोचलो. मालवण डेपोपासून रिसॉर्टवर येण्यापर्यंत वॉकेबल डिस्टन्स होतं. आम्ही चालत आलो. आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं होतं. तर ट्रॅव्हलिंगचं तुम्हाला सांगतो, जर कुडाळ स्टेशनपासून तुम्हाला मालवणपर्यंत जर बाय ऑटो पण यायचं असेल, चार्जेस थोडे जास्त आहे. 700-800 रुपये चार्जेस आहे. 700-800. पण एसटीचा प्रवास आम्हाला एकाने तिकडे सजेस्ट केलं की एसटी पण जाते इकडून, तर 60 रुपीजमध्ये आम्ही मालवण डेपोपर्यंत पोहोचलो. जर तुम्हाला पण यायचं असेल, इझी वे आहे, थोडे पैसे पण वाचतील. आजचा दिवस आपला थोडा प्रवासाचा होता. उद्यापासून आपली ट्रिप चालू होईल. खूप चांगले व्हिडिओज आपल्यासाठी येणार आहे. कंटिन्यू करा, बघत राहा. खूप मजा येईल. तुम्हाला पण घरी बसल्या बसल्या आनंद द्यायचा आम्ही प्रयत्न करू. गुड मॉर्निंग मंडळी, दिवस दुसरा. आम्ही निघालोय आता आपल्या रिसॉर्ट कडून तारकर्लीच्या दिशेला चाललोय. आपण एक स्कूटी रेंट केली आहे. मागच्या साईडला दाखवा. ब्लॅक कलरची माझी फेवरेट स्कूटी आहे. रेंट केलेली आहे आपण. इथे 400 रुपये रेंट आहे पर डे. 400 रुपये घेतात स्कूटी रेंटसाठी. तर तारकर्लीच्या दिशेने चाललोय. प्रवास पण बघूया आणि पुढची जर्नी पण तुम्हाला दाखवतो. चला. नमस्कार मित्रांनो, एक अपडेट आहे. आपण तारकर्ली बीच जवळ गेलो होतो. तारकर्ली बीच जवळ सध्या वारा खूप जोरात असल्याने तारकर्ली बीच सध्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे सगळे बंद आहेत. दांडी बीचला चालू आहे. सुनामी आयलंडला तुम्ही येऊ शकता, तिकडे तुम्हाला व्हिजिट करू शकता. आणि अजून एक कुठला तरी दांडी प्लस अजून मालवण जेटीला तुम्ही जाऊ शकता. तिकडे पण आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी बोटिंग दिवसभर चालू असते. तर तिकडे एक आपण व्हिजिट करू शकता. फक्त तारकर्ली जवळ सध्या बंद आहे. आता उद्यापर्यंत, आम्ही तर 2 दिवस इकडे आहे, उद्यापर्यंत सांगता नाही. जर चालू झालं तर आपण तिकडे पण जाऊ. आणि निवतीचा पण एक तुम्ही बघितला असेल, व्हायरल रील वगैरे चालू आहे. निवतीला एक म्हातारीची चूळ म्हणून एक स्पॉट आहे. बोटने नेतात आपल्याला, ते पण सध्या बंद आहे. तर बघूया. आपण आता सुनामी आयलंडला चाललोय. चला फिरून येऊया. मिनी केरळ पॉइंटला आपण आलेलो आहोत. तर हा असा पॉइंट आहे. 2 पॉइंट कव्हर करणार आहे या राईड मध्ये आपण. निवती, आपलं सुनामी आयलंड आणि मिनी केरळ. हा असा एक पॉइंट आहे. खूप छान सुंदर असं वातावरण आहे, बघू शकता.
हाच आहे सुनामी आयलँड मित्रांनो. हायटेड असल्यामुळे पाणी थोडं जास्त आहे इकडे, तर मी उतरतोय. आलोय तर उतरायलाच हवं. आय गेस माझ्या कमरे एवढं पाणी असेल. माझ्या कमरेच्या पण वर पाणी आहे. बाईक भिजेल मला. बाईक भिजायचा. कमरेच्या वर पाणी आहे. पुढच्या साईडला अजून जरा गेलो तर कमी आहे पाणी. लोक तिथे उभे आहेत, तुम्ही दाखवू शकता. लेडीज पण आहेत, मुलाला घेऊन पण उतरले. थोडं जास्त पाणी आहे या बाजूला, थोडं जास्त आहे त्या बाजूला कमी आहे. आयलंडाचा पूर्ण तुम्हाला दिसत नाही, पण खाली उतरून एन्जॉय करू शकता. काहीच हरकत नाही, निराश होण्यासारखी गोष्ट नाही, चांगलं वातावरण आहे. तर हा आहे सुनामी आयलंड मित्रांनो. वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण इकडे चालू आहे, समोर तुम्ही बघू शकता आलात तर. हो तर मित्रांनो, सुनामी आयलंड आणि मिनी केरला असे दोन आयलंड आपण बघून आलेलो आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. थोडं सुनामी आयलंडला तुम्हाला उतरता येणार नाही, उतरू शकता, म्हणजे गुडघ्यापर्यंत आणि पाणी आहे, एन्जॉय करू शकता, असं काय नाही. तर बोट आपण केलेली, बोट 500 रुपीज घेतले बोटचे. म्हणजे फॅमिली असेल किंवा कपल असेल किंवा सिंगल असेल तर तुम्ही 500 रुपयामध्ये तुम्ही बोट बुक करू शकता आणि फिरून येऊ शकता. अजून पण 7-8 स्पॉट आहेत वेगळे वेगळे, तिथे पण तुम्ही करू शकता. आम्हाला थोडा वेळ कमी आहे, इकडून पुढे पण जायचं म्हणून मोजके 2च स्पॉट केले आणि आम्ही निघतो इथून. खूप मजा आली, खूप शांतता आणि खूप चांगलं मालवण ट्रिप चालली आमची. चला पुढे आपण चालूया. मालवण जेटीला जायचं प्लॅन आहे. नमस्कार मित्रांनो, आता थोडासा मध्ये हॉल्ट घेतला. आपण दांडी बीचकडे जाणार आहे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी. मध्ये थांबलो आहे. आता मालवणला आलो आणि फिश नाही खाल्ली असं होत नाही शकत, तर आम्ही थांबलेलो. ॲक्च्युली ट्युजडेला आम्ही खात नाही, ट्युजडेला आम्ही एंट्री केली मालवणमध्ये. तर आज आम्ही बसलेलो आहे जेवायला. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मागवलं आहे. एक इथे सुरमई थाली आहे, त्याच्यानंतर प्रॉन्स थाली एक मागवलेली आहे आम्ही. आता बघूया मालवणमध्ये, माझी तर फर्स्ट विजिट आहे, बघूया टेस्ट कशी लागते मालवणमध्ये. तर मी थोडं सांगेलच कसं होतं जेवण, आणि जर जमलंच तर मग रेस्टॉरंटचं नाव पण तुम्हाला मी सजेस्ट करेन कुठे आम्ही बसलो जेवायला. ॲक्च्युली आम्ही रूम घेतली, त्यांचं जे रेस्टॉरंट आहे. तर ठीक आहे, पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण भेटू पुढे बीचवर. ठीक आहे, थँक्यू.
नमस्कार मंडळी. कालचा इव्हनिंगचा ब्लॉग तुमच्याबरोबर बोलता नाही आलं कंप्लीट करताना. आम्ही थोडंसं शेड्यूल थोडं टाईट झालेलं कारण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आमच्या चालू होत्या. त्यातल्या पण थोड्याफार राहिल्या त्या आम्ही आज कवर करणार आहोत. कारण क्लायमेट थोडं खराब होतं काल आणि करता करता 6:30-7 वाजले होते. तर ते कंप्लीट करणार आहे. आणि आज सकाळी एक अपडेट आहे. 2 एप्रिल सकाळी 6 वाजता इथे पाऊस पडलेला आहे मालवणमध्ये. 9-1 वाजेपर्यंत थांबला पण नाही. तर आम्हाला वाटलं आजचा दिवस आमचा वाया जातो की काय, कारण काल पण निवती बीच बंद होतं. म्हणजे तिथे ती बोट राईड आहे ती बंद होती, परवा पण बंद होती. आज आम्ही आता इन्क्वायरी करतोय, चालू असेल तर आपल्याला तिकडेच जायचा प्लॅन आहे. तुम्हाला तर दिसेलच प्रवासात. आणि हां, मजा करायची आहे भरपूर. काल बोलता नाही आलं म्हणून आज बोलते सकाळी सकाळी. तर आता आम्ही निघतोय, चला मजा करूया आपण. बीचला जाण्यासाठी बघा मित्रांनो असं गावागावातून रस्त्यात म्हणजे बाईक आपण पार्क केली, तिथून गावामधून बीचकडे रोड जातो. हा रोड जातो बीचकडे. कसा रस्ता आहे, छान वातावरण आहे. हे कोणाची तरी झाडं आहेत कुंपण घातले. हे बघा, फॅन्सी रेस्टॉरंट विथ स्विमिंग पूल, लॅविश जगा असं कुठल्या तरी ठिकाणी राहण्या जाण्यापेक्षा हे खूप बेटर आहे. खूप शांतता, खूप चांगलं. म्हणजे पर्सनली मला अशा गोष्टी आवडतात. मला कुठे फिरायला जायचं असलं तर मी असे प्लेसेसच थोडं त्याला प्राधान्य देतो आणि तिथे आपल्याला बरं वाटतं, मन शांत वाटतं. अशा ठिकाणी जायला बरं आहे. हा समोर बघा ब्रिज, मला बीच दिसतोय. खूपच सुंदर बीच आहे. जवळजवळ 25 किलोमीटरचा रस्ता होता मालवणपासून. आम्ही विचार करत होतो जाऊया नको जाऊया, पण आता बीच बघितल्यावर थोडं वाटतं की बरं झालं इकडे येऊन. खूप छान लोकेशन आहे. 25 किलोमीटर मालवणपासून घाटाघाटाचा रस्ताही खूप चांगला होता. आला तर लवकर यायचा प्रयत्न करा. इव्हनिंगला एकदमच त्या रस्त्यावर काळोख असेल. मला आता आम्ही पण लवकर निघणार आहे, पण आलात तर लवकर यायचा प्रयत्न करा, जेणेकरून भरपूर वेळ तुम्हाला इकडे घालवता येईल आणि लवकर निघता येईल. साधारण 3-4 वाजता, 4 ते 5 वाजता इथून निघाले तर बेटर आहे, कारण रस्ता लांबचा आहे आणि एकदम सामसूम रस्ता आहे. हा बघा बीच. इकडे बोटिंग देखील होते, माहितीच असेल नेवती बीच तुम्ही बघितलं तर नेटवर. पण सध्या आपण बोटिंगला जाणार नाही, कारण ऑलरेडी लेट झालेला आहे. बोटिंगला गेलं तर अर्धा 1 तास तिकडेच जाणार आणि आम्हाला लगेच निघायचं आहे रिटर्न इकडून. खूप छान बीच आहे. एक मित्र आहे ते खेळत बसलाय. काय करतो? हा, काय करतोय? काय बनवतेस? तुला दाढी कशी आली? दाढी कशी आली तुला? हा, दाढी आली रे. हो, एक सीन दाखवतो मित्रांनो. हे बघा, मागे आपला बीच आहे या बाजूला, इकडे पुढे तलाव आहे. या बाजूला पुढे आहे ना तलाव आहे. तलावाचं पाणी हे असं इकडून वाहत हे पुढे समुद्राला गेले. हे समोरासमोर असं गोड्या पाण्याचं तलाव आहे. तर मी पहिल्यांदा असं कुठे बघितलंय. नॉर्मली असं नसतं समुद्रकिनारी. खूप छान आहे, स्वच्छ पाणी आहे आणि असं हे खाऱ्या पाण्यामध्ये मिसळते समुद्र. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण फॅमिलीसोबत नक्की मालवण ट्रिप करा.
मित्रांनो, निवती बीचचा आपला सफर इथे संपलेला आहे आणि जवळजवळ आमची मालवण ट्रिप पण इकडून संपलेली आहे. तर इव्हनिंगला थोडंफार, आता काय स्पॉट तर नाही जास्त, तर इव्हनिंगला आम्ही थोडं रिलॅक्स करू, जेवू वगैरे छानसं, आणि आपला ब्लॉग मालवण ट्रिपचा इकडेच संपणार आहे. आता पुढे बघूया नंतर कधी ब्लॉग येईल, पण प्रयत्न करू लवकरात लवकर कोणतं तरी लोकेशन एक्सप्लोअर करण्याचं. तुम्ही मिस्टर जे चॅनलला सबस्क्राईब, जर तुम्हाला हा ब्लॉग वाटत असेल तुम्हाला कुठे हेल्प होते तुमच्या विजिटसाठी, मालवण ट्रिपसाठी, तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा कुठल्या तरी चांगल्या लोकेशनला भेटू. आणि हो, एक सरप्राईज आहे, तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला समजेल आम्ही उद्या दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. तर सुरुवात नेक्स्ट ब्लॉगची परवापासून होईल म्हणजे, ठीक आहे. तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.